जरा एक मिनिट इथे विद्यार्थिनींनी काढलं. हार्दिक स्वागत. स्वागताचे मंगलगीत तोरण शब्दांचे मान्यवरांच्या उपस्थितीने भारावलेल्या अंतःकरणाने ऐकूया आमच्या विद्यार्थिनींच्या मनातील स्वागताच्या भावना. स्वागत गीत सादर करत आहे पवार सर आणि आमच्या विद्यामंदिराच्या विद्यार्थिनी.
उठा जरा. त्याचप्रमाणे आज 15 सप्टेंबर हा डॉक्टर मोक्ष मिनियस डे म्हणून साजरा केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं स्थापन केलं. सर्वांना माझा नमस्कार. आज एका विशेष कार्यक्रमासाठी आपण इथं एकत्रित आलेलो आहोत. तो म्हणजे 15 सप्टेंबर. पशु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रामचंद्र पाटील तथा भाऊ, पशु शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री एम ए पाटील सर, पलूसमध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराचे मुख्याध्यापक माननीय श्री एस सावंत सर आणि आजचे प्रमुख पाहुणे MSCBT प्रमुख अभियंता श्री मेत्र साहेब, या सर्वांचे मी पहिल्यांदा स्वागत करते आणि मग माझ्या प्रास्ताविकाला इथे सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर माझे उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपलंही या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत आणि पुढचा कार्यक्रम आपण चालू करूया. तर या कार्यक्रमाचं स्वागत झाल्यानंतर आपल्या प्रशालेमध्ये जे काही कोर्सेस आहेत किंवा टेक्निकलचे जे काही उपक्रम आहेत ते मी साहेबांना थोडक्यात सांगणार आहे. तर आमच्या इकडं टेक्निकलचे माध्यमिक टेक्निकल 9वी 10वीचे वर्ग आहेत. याशिवाय इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आणि मेकॅनिकल मेंटेनन्स ज्युनियर कॉलेजमध्ये चालू आहे. याशिवाय MCDC विभागाकडे किंवा HSC विभागाकडे ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, बँकिंग, हॉर्टिकल्चर, डेअरी टेक्नॉलॉजी आणि ऑफिस मॅनेजमेंट असे कोर्सेस आमच्या विभागामध्ये टेक्निकलचे चालू आहेत. याची माहिती साहेबांना असावी म्हणून मी माहिती सांगत आहे. त्याचबरोबर आज प्रख्यात अभियंता, राजकारणी असणारे सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 रोजी झालेला आहे आणि भारताची नियोजित अर्थव्यवस्था, त्याचबरोबर म्हैसूर येथील कावेरी नदीवरील कृष्णराज सागर योजना, हैदराबाद येथील पूर संरक्षण योजना, भुयारी गटार योजना, रेल्वे रुळाच्या आवाजावरून रेल्वेला होणारे जे काही धोके किंवा रेल्वेचे होणारे ॲक्सिडेंट टाळणारे पहिले अभियंता म्हणून श्री मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांच्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील अवलिया म्हणून ओळखले जाणारे इंजिनियर आहेत. शिस्त हा त्यांचा परवलीचा शब्द आहे. बघा बाळांनो, आपल्याकडे शिस्त असते का? आता कार्यक्रमात जरी बसलो आपण तर एकमेकांना हात लावतो. तर शिस्त जर आपण स्वतः बाळगली तर त्याचा उपयोग सगळ्यांनाच होतो. त्यामुळे शिस्त हा त्यांचा परवलीचा शब्द होता आणि ही शिस्त आपण त्यांच्याकडून आपण अंगी बाळगूया अशी मी आज आपण अपेक्षा व्यक्त करूया किंवा एक हमी घेऊया. त्याचबरोबर ते एक महान इंजिनियर मानले जातात देशातील आपल्या, ज्यांनी धरणे, जलाशय आणि जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आधुनिक भारताचा पाया घालणारे आणि स्वप्न पाहणारे सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांचे स्थापत्यशास्त्रातील नाव अलौकिक असे आहे. त्याचबरोबर हे केवळ महान सिव्हिल इंजिनियर नव्हते, तर त्यांनी 1932 ते 1919 या काळात म्हैसूरचे दिवाण म्हणून काम केलेले आहे आणि आधुनिक काळातील विश्वकर्मा म्हणून त्यांना ओळखलं जातं. बघा, झिजलात तरी चालेल पण गंजू नका हा मंत्र त्यांनी भारतीयांना दिलेला आहे. आणि अशा या महान अभियंत्याची जयंती भारतामध्ये अभियंता दिन म्हणून आपण साजरी करतो. आज आपल्याही प्रशालेमध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये ती साजरी केलेली आहे. आणि त्याचबरोबर परत एक वेळ मी मेत्रे साहेबांचं आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि मी माझे स्वागत आणि प्रास्ताविक संपवते आणि सर्वांना इंजिनियर्स डेच्या किंवा अभियंता दिनाच्या शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे पाहुणे आपल्या सर्वांना नव्हते आहे म्हणून तुम्हा सर्वांना त्यांचा परिचय होणे क्रमप्राप्त आहे. तर मी प्राध्यापक श्री वायदे पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश मेत्रे साहेब यांचा परिचय करून द्यावा.
आदरणीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पलूस वीज वितरण कंपनीचे असिस्टंट इंजिनियर श्री मेत्रे साहेब यांचा परिचय करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मेत्रे साहेबांचं पूर्ण नाव गणेश विठ्ठल मेत्रे असून ते राहणार देगनूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील आहे. सध्या ते पलूस येथे पलूस महावितरण कंपनीच्या असिस्टंट इंजिनियर पदावर कार्यरत आहे. मेत्रे साहेबांचा मूळ गाव देगनूर आहे. त्या गावातच त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर 10वीचं शिक्षण त्यांचं सेवा आश्रम विद्यालय देगनूर, तालुका मिरज येथे 2006 साली पूर्ण झालं. त्यानंतर 12वीसाठी साहेब मिरज महाविद्यालय मिरज येथे रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी 2008 साली 12वी परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. त्यानंतर 2008 ते 2011 या कालावधीमध्ये मेत्रे साहेबांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर ही वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी घेतली. तिथं ते थांबले नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी रायगड या ठिकाणी त्यांनी 2014 साली बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. त्यानंतरही त्याने एमटेक इंजिनिअरिंगसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो बऱ्यापैकी पूर्ण केला. त्यांचं जे पहिलं पोस्टिंग होतं, पहिलं ते कामावर रुजू झाले महावितरणमध्ये, तर ते 21 जानेवारी 2016 साली कर्जत डिव्हिजनमध्ये अहमदनगर येथे झाले. तिथे 1 वर्षाची त्यांनी सेवा केली चांगल्या पद्धतीनं आणि त्यानंतर ते पलूस येथे 2017 पासून आज अखेर कार्यरत आहे. मेत्रे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी आहेत. तुम्हाला सर्वांना जी वीज पुरवठा होतो, सतत वीज पुरवठा होतो अखंडपणे, त्यामागे मेत्रे साहेबांचा पूर्ण चांगला हातभार आहे आणि त्यांच्याच अधिकाराखाली त्यांची वायरमन किंवा इतर लोकांची टीम जी सतत कार्यरत असते. एक अतिशय चांगला अधिकारी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असं त्यांचं नावलौकिक या परिसरात झालेलं आहे. ते स्वतः इंजिनियर असल्यामुळं आणि आज आपण इंजिनियर्स डे साजरा करत असल्यामुळं त्यांना आपण मुद्दाम या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. तर असे हे मेत्रे साहेब आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचा अल्पसा परिचय त्या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्याला लाभलेल्या पाहुण्यांचा सत्कार आता आपण संपन्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश मेत्रे साहेब यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री सावंत सर यांनी करावा अशी विनंती. माननीय श्री यम पाटील सर यांचा सत्कार एमसीडीसी विभागाच्या प्राचार्य मुली पाटील मॅडम यांनी करावा अशी विनंती. अभियंता दिनानिमित्त उपस्थित सर्व शिक्षकांचे सत्कार संपन्न होत आहे. सर्व शिक्षकांनी व्यासपीठावर यावे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख एमसीडीसी विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख माननीय श्री तारेकर सर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती. सावंत सरांना प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर यांचा सत्कार योगी पाटील मॅडम यांनी करावा अशी विनंती.
वरती वरती सगळ्यांचा एक ग्रुप येईल. म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा माहित असणं गरजेचं असतं. सगळ्यांना माहित असतं सायन्स
किंवा विज्ञान आणि इंजिनियर म्हणजे बऱ्यापैकी एकसारखंच असतं, पण तसं नाही. तर मिळालेल्या विज्ञानाच्या किंवा ज्ञानाच्या आधारे त्या आपण या समाजामध्ये काम करत असताना त्या ज्ञानाच्या आधारे समाजामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडीअडचणी समस्या या सोडवण्याचा प्रयत्न करणं किंवा सोडवणं म्हणजे अभियंता. आणि हा जो कोणी व्यक्ती सोडवत असतो त्याला आपण इंजिनियर म्हणतो. हे करत असताना भारतामध्ये मोक्षगुंडू विश्वेश्वरय्या या नावाने उत्कृष्ट अभ्यासू अभियंता होऊन गेला. तर हे होत असताना त्या मोक्षगुंडू विश्वेश्वरय्यांचा इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. तर मोक्षगुंडू विश्वेश्वरय्या हे कर्नाटकातील सोन्यासाठी प्रसिद्ध असलेले कोलार, तुम्हाला माहीत असेल कोलार जिल्ह्यामध्ये चिक्कबल्लापूर म्हणून एक तालुका आहे, त्याच्यामध्ये गुड्डेनहाळी म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये त्यांचा जन्म झाला 15 सप्टेंबर 1861 साली. त्यांचं वय लहानच होतं. त्यावेळी वय लहान असताना त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांचं चिक्कबल्लापूर या ठिकाणी झालं. पण 15 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री ते उत्कृष्ट संस्कृत विज्ञान पंडित होते. तसेच ते आधुनिक वैद्याचं काम करायचे. पण 15 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं आणि त्यांची सर्व जबाबदारी त्यांच्या आईवरती पडली. पण पुढच्या शिक्षणाची तयारी करण्यासाठी त्यांना पुरेसं सहकार्य होत होतं, म्हणून त्यांनी आईच्या परवानगीनं बेंगलोर या ठिकाणी त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी गेले. शिक्षणासाठी गेल्यानंतर मामावरती आपला कोणताही खर्च पडू नये म्हणून त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन शिकवण्यात येत आणि त्या मिळालेल्या खर्चावरती आपलं पुढचं शिक्षण ते घेत असत. पण शिकवणे घेण्यासाठी त्यापूर्वी सायकल गाडी असा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नव्हता. तर जवळजवळ 15 किलोमीटर ते चालत यायचे, चालत जायचे. आणि हा चालण्याचा प्रवास किंवा चालण्याचा व्यायाम हे अखंड त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवला. वयाचे 101 वर्षापर्यंत ते जगले आणि त्या जगण्याचं रहस्य त्यांचं चालण्याचा व्यायाम हा त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवला. तर यांचं पूर्ण शिक्षण बेंगलोरला झाल्यानंतर बेंगलोर या ठिकाणी त्यांनी BA पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाले. ते शिकत असताना कॉलेजमध्ये त्यांची शिस्त त्यांचा जो अभ्यास वृत्तीप्रमाण होता त्यावेळी त्या प्राचार्यांना अतिशय आवडला. प्राचार्यांनी त्यांचा हा शिस्त किंवा त्यांची बुद्धिचातुर्य ओळखून त्यांना त्यांच्या स्वतःच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या शर्टाची सोन्याची बटणं या विद्यार्थ्याला देण्यात यावे. ज्यावेळी विश्वेश्वरय्या परदेश दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांना मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या पत्नी, त्या प्राचार्यांच्या पत्नी ते खास बटन देण्यासाठी स्वतः भारतात आल्या होत्या. म्हणजे इथं ही सर्वात मोठी त्यांना गुरुदक्षिणा मिळाली त्यावेळी. तर BA झाल्यानंतर त्या प्राचार्यांच्या सल्ल्याने आणि म्हैसूर सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते कॉलेज ऑफ सायन्स पुणे किंवा त्याला आपण आता म्हणतो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे किंवा COEP या ठिकाणी इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेले. या ठिकाणी सुद्धा तो कोर्स त्यांनी 3 वर्षामध्ये प्रथम श्रेणीत मुंबई प्रांतात सर्वप्रथम आले आणि त्यावेळी सर्वप्रथम येणाऱ्याला सरकारी नोकरीत समावेश करून घेत असत. त्यामुळे सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मुंबई प्रांतात नाशिक जिल्ह्यामध्ये अभियंता म्हणून कामावरती रुजू केले. या ठिकाणी काम करत असताना त्याच वेळी खानदेशामध्ये किंवा धुळे या ठिकाणी एका नाल्यावरती बंधारा बांधण्याचं काम, अतिशय क्लिष्ट काम त्यावेळी निर्माण झालं. मग त्यावेळी या विश्वेश्वरय्यांना ते काम देण्याचं ते काम सोपवण्यात आलं. ते काम सुद्धा त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे अभ्यास वृत्तीनं ते सोडवलं. त्यावेळेची वरिष्ठ मंडळी सुद्धा त्यावरती खुश झाली. त्यांचा कामाचा कामाची काय म्हणतात त्याला ती काम करण्याची वृत्ती होती
नसेल तर काय व्हायचं की पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी पडायचं, भरपूर पाऊस पडायचा, धरण पूर्ण भरायचं, पण उन्हाळ्यामध्ये परत ते पाणी पूर्ण जायचं आणि धरण कोरडं करायचं. मग अशा वेळी काय होतं, उन्हाळ्यामध्ये पुण्याला पाणी मिळत नसे. मग हा एक जी समस्या आहे ती कशी दूर करायची यासाठी विश्वेश्वरायांकडे हा प्रश्न सोपवण्यात आला. त्यावेळी त्या धरणाचा अभ्यास करून त्यांनी त्या धरणावरती स्वयंचलित गेट बसवण्याचं कार्य केलं. स्वयंचलित गेट, त्यावेळी हे गेट बसवल्यानंतर त्या धरणामध्ये पाण्याचा साठा 25% पर्यंत वाढत गेला. तर ते गेट असं बसवण्यात आलं की धरणाची पातळी किंवा पाण्याची पातळी जशी वाढेल, आपोआप वाढेल, जादा झालेलं पाणी ते स्वयंचलित गेट आपोआप उघडलं जायचं आणि जादा झालेलं पाणी बाहेर जायचं. पाण्याची पातळी कमी झाली की गेट हे आपोआप बंद व्हायचं. आणि हा आश्चर्यकारक हा जो प्रकार त्यांनी केला होता तर लोक अचंबित झाले आणि ह्या गेटला विश्वेश्वरय्या गेट म्हणून संबोधण्यात आलं. अशाच प्रकारचं गेट तुम्ही बातम्या जर बघत असाल तर आठवत बघताय का मला, राधानगरीला जे गेट आहे सविस्तरचे दरवाजे ते सुद्धा हे याच प्रकारचे दरवाजे, तिथून पुढे जी धरणं वेगवेगळी बांधली गेली ती सगळ्या धरणावरती याच प्रकारचे गेट बसवण्यात आले. याला आपण विश्वेश्वरय्या गेट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. यानंतर पुणे जिल्ह्यातून ही कामं करत असताना ज्यावेळी बरेच वेगवेगळ्या ठिकाणी कामं जी अनेक समस्या ज्या निघत होत्या त्या समस्या दूर करण्यासाठी विश्वेश्वरायांना बोलवण्यात जायचं. ते सुद्धा अतिशय हुशारीनं, चलाखीनं हे सगळे प्रश्न ते सोडवत असत. याच वेळी सिंध प्रांतामध्ये तुम्हाला ऐकून माहीत असेल, सिंध प्रांतामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आणि ही समस्या निर्माण झाली की काय होतं, भरपूर पाऊस पडायचा पण पाणी त्या सिंध प्रांतामध्ये पाणी प्यायला सुद्धा मिळत नसतं. कारण ते पाऊस पडलेलं पाणी सगळं डायरेक्ट समुद्राला जायचं, नाहीतरी त्या नदीच्या रेतीमध्ये साठून राहायचं. मग त्याच्यामुळे गाळ मिश्रित पाणी त्या सगळ्या शहराला मिळायचं आणि असलं पाणी पिल्यामुळं रोगराई किंवा मृत्युमुखीचं प्रमाण हे वाढत गेलं. मग याच्यावरती समस्या काढण्यासाठी परत विश्वेश्वरायांना बोलवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सिंधपर्यंत सगळा दौरा करून त्याचं निरीक्षण करून त्याच्यावरती सुद्धा चांगले उपाय शोधून त्या सिंध प्रांताला सुद्धा कसा स्वच्छ पाणी पुरवठा करता येईल याचा सुद्धा अभ्यास करून त्याने वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या. या सगळ्या करत असताना 1960 साली त्याने परत या कामातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आता आपण बास करूया आणि ह्या जी काय इंजिनिअरिंग क्षेत्र आहे याच्यामध्ये परदेशामध्ये याच्यामध्ये वेगवेगळे काही संशोधन होत असेल तर ते आपण अभ्यासलं पाहिजे आणि त्या संशोधनाचा उपयोग आपण आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या उभारणीमध्ये केला पाहिजे. म्हणून त्यांनी 1960 नंतर युरोप दौऱ्याला परदेश दौऱ्याला बाहेर पडले. ते करत असताना परदेश दौरा करत असताना त्यावेळी त्यांनी रेल्वेने प्रवास करत होते. रेल्वेने प्रवास करत असताना त्यावेळी ब्रिटिश लोक भरपूरशा रेल्वे त्यावेळी डब्यामध्ये बसले होते आणि स्वतः मला वाटतं ते 1-2च व्यक्ती असे होते की त्याच्यामध्ये विश्वेश्वरय्या आणि बाकी सगळे ब्रिटिश लोक गोरे लोक होते. त्यावेळी ते गोरे लोक त्या डब्यामध्ये दंगा मस्ती चालू होती आणि विश्वेश्वरय्या अतिशय शांत असे बसले होते. त्यावेळी त्यांनी अचानक उठले आणि रेल्वेची साखळी ओढली. ती गोरे लोक सगळे अंगावरती भांडायला आले की कशाला साखळी ओढली, का ओढली, तुला काय अधिकार आहे साखळी ओढायचा, ते काय नाही, शांतपणे ऐकून ते थांबा म्हटले. त्याच्या विश्वेश्वरांच्या अंगावरती सगळे येत होतं आणि रेल्वे पोलीस किंवा रेल्वे गार्ड सुद्धा रेल्वेमध्ये आले. कुणी साखळी ओढली, कुणी साखळी ओढली. त्याचवेळी रेल्वेचे ते कर्मचारी पळत आलेला आणि म्हटले बरं झालं साखळी ओढली, नाही तर खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असता आणि सगळ्या रेल्वेमध्ये लोक मृत्युमुखी पडले असते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं असं काय झालं की हा माणूस एकदम ताटकन उठून रेल्वेची साखळी ओढली. त्यावेळी त्या रेल्वे गार्डने सांगितलं की 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावरती रेल्वेचा रूळ उघडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस जर रेल्वे आपली गेली असतील तर सगळे कर्मचारी किंवा सगळी लोक ती मृत्युमुखी पडली असतील. म्हणजे या सगळ्यांचा प्राण विश्वेश्वरायांनी त्यावेळी वाचवला. त्या लोकांना शंका वाटली की ह्या व्यक्तीला कसं काय कळलं की इतक्या 1.5 किलोमीटर अंतरावरती रेल्वे उघडलं आहे किंवा काय. तर ते म्हणले काय नाही, तुम्ही सगळे दंगा करत होता आणि मी शांत बसलो होतो आणि रेल्वेची जी लय असते ती माझ्या कानामध्ये घुमत होती आणि मला ते जाणवत होते की रेल्वेच्या लाईनमध्ये काहीतरी बदल होते किंवा बदल जाणवते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पटकन उठून रेल्वेची साखळी ओढली आणि त्यांच्या या हुशारीचा परिणाम म्हणजे सगळ्या जगभर काय म्हणतो त्याला पसरत होता. हे करत असताना ज्यावेळी परदेशामध्ये
राजे होते त्यावेळी निजाम हैदराबादचे निजाम तुम्हाला ऐकून माहीत असेल, निजामाने त्यांना एक डाक पाठवली की तातडीने या. त्यावेळी ते परदेशात होते. त्यांना सुद्धा असे वाटले की मला तातडीने या कशासाठी बोलवले. तर हैदराबादमध्ये मुसा नदी म्हणून आहे, त्या मुसा नदीवरती प्रचंड भयंकर असा महापूर आलेला होता आणि या महापुरामुळे संपूर्ण हैदराबाद शहर हे पाण्याखाली जाणार होतं. त्याचमुळं आता हे महापूर किंवा या मुसा नदीला कसा आवर घालायचा हा प्रश्न त्या निजामासमोर आला होता. त्यासाठी त्यांनी काय केले की विश्वेश्वरांना बोलवून घेतलं की आपल्या ज्या लोकांचे प्राण वाचवले म्हणजे आपल्या या शहराला वाचवलं पाहिजे, आपल्याला काय त्या तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे. त्यावेळी विश्वेश्वर या परदेशातून परत हैदराबादला आले. हैदराबाद शहराचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला आणि या मुसा नदीवरती खूप मोठा असं धरण बांधलं. त्या धरणामुळे काय झालं की पाण्याचं मुसा नदीचं रौद्र रूप आहे ते अडवलं गेलं आणि आपल्या त्या हैदराबाद शहराला जेवढं लागणार आहे तेवढं पाणी पुरवठा किंवा पाण्याची सोय त्यांनी केली. त्या पाण्यावरती दोन्ही बाजूला बाग बगीचा या किंवा रस्त्याचं नियोजन, गटारीचं नियोजन, या हैदराबाद शहराचं नियोजन विश्वेश्वरांनी खूप छान पद्धतीनं त्यावेळी केलं. त्यावेळी निजामाने सुद्धा खुश होऊन विश्वेश्वरांचं खूप मोठं कौतुक केलं आणि ही बातमी त्यावेळी म्हैसूरचे संस्थान वटेटीवर तुम्हाला ऐकून माहीत असं म्हैसूरचे महाराजा होते त्यांच्यापर्यंत गेले. त्यावेळी त्यांनी म्हैसूरच्या राजाने मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना म्हैसूरला बोलवून घेतलं आणि म्हैसूर राज्याचा विकास आपल्याला कसा काय करता येईल किंवा तुमच्या या विचारांचा अभ्यासाचा उपयोग आपल्या या राज्यासाठी कसा करता येईल हे जरा बघा. त्याचवेळी त्यांनी म्हैसूर राज्याचा अभ्यास चालू केला. म्हैसूरचा अभ्यास करत असताना तुम्हाला माहीत असेल म्हैसूरचा राजवाडा आहे किंवा म्हैसूरात एक खूप मोठं धरण आहे कृष्णराज सागर. हे धरणाचं काम सुद्धा या विश्वेश्वरायांनी केलं. हे धरण बघण्यासाठी खास परदेशातील लोक सुद्धा यायचे. त्यावेळी ते महात्मा गांधी सुद्धा येऊन त्या धरणाचं जे काम आहे पाहून ते सुद्धा अतिशय आनंदी झाले, खुश झाले. त्यांनी या विश्वेश्वरांनी सुद्धा खूप कौतुक केलं की इतकं मोठं अजस्र धरण हे कसं बांधू शकले हे विश्वेश्वरय्या. तर या धरणाचा उपयोग नुसतं धरण न करता त्या धरणाच्या पाण्यावरती त्यांनी पाणी पुरवठा, विद्युत यंत्र किंवा विद्युत निर्मिती तयार केली. शिवाय तुम्ही ऐकलं असेल वृंदावन गार्डन जे म्हैसूरचं वृंदावन गार्डन आहे ते बांधण्यास किंवा हे तयार करण्याचं काम सुद्धा किंवा याच्या मागचं श्रेय सुद्धा आपण विश्वेश्वरांना दिलं पाहिजे. हे करत असताना या विश्वेश्वरांचं वय जसं वाढत गेलं तसं ते जरी ते वयस्कर होत गेले तरी त्यांचा कामाचा पसारा किंवा कामाची ठिकाणी त्यांचं ज्ञान हे कुठेही कमी पडलं नाही. वयाच्या 99व्या वर्षी सुद्धा त्यांनी बंगालमध्ये गंगा नदीवरती धरण बांधण्याचं डिझाईन तयार केलं आणि हे जगात असं कुठेही उदाहरण नाही की वयाच्या 99व्या वर्षी सुद्धा एखादी व्यक्ती किंवा एखादा अभियंता असं डिझाईन करू शकेल. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू या धरणाच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी त्यांनी सुद्धा अतिशय कौतुक वाटले की विश्वेश्वरय्या वयाच्या 99व्या वर्षी सुद्धा असं डिझाईन तयार करू शकतात. विश्वेश्वरांची आणि अतिशय साधी उच्च आणि त्यांना नीट नेटकेपणा खूप आवडायचा. त्यांचे कपडे कधीही असे काय म्हणतात त्याला सुरगळलेले असे व्यवस्थित कपडे टापटीप राहणी होती आणि आयुष्य पूर्ण ते शाकाहारी राहिले आणि या सगळ्या विचारसरणीमुळे यांच्या साध्या राहणीमुळं वयाच्या 101 वर्षपर्यंत ते जगले. शेवटपर्यंत आले. फक्त शेवटचे 1च वर्ष त्यांना खूप त्रास झाला पण 100व्या वर्षापर्यंत असे ते चांगल्या प्रकारे जगत गेले. आणि अशा या महान व्यक्ती किंवा महान अभियंता फक्त पाणी पुरवठा, जलसिंचन हे त्याच्यामध्ये प्रगती न करता प्रत्येक विभागामध्ये म्हैसूरचं विद्यापीठ असेल किंवा बँक ऑफ म्हैसूर असेल किंवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेती असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने हिरिरीनं भाग घेऊन आपला देश किंवा आपला समाज कसा पुढे आणता येईल याचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. या सगळ्या कामाची नोंद आपल्या भारत सरकारने सुद्धा घेऊन 1955 साली भारतरत्न हा सर्वोच्च किताब सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांना बहाल केला. तर या ठिकाणी न थांबता सुद्धा ब्रिटिश सरकारने सुद्धा सर ही पदवी अतिशय उच्च पदवी सर ही पदवी त्या विश्वेश्वरय्यांना दिली. भारतातील 4 विद्यापीठं सर्वात मोठी विद्यापीठ PSE किंवा DLET पदवी मोक्षगुंडम यांना बहाल केली. म्हणजे
म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आमची कौतुकास्पद होतं आणि त्या कार्याचा किंवा त्यांच्या वृत्तीचा त्यांचा अभ्यास करून आपण सुद्धा त्या पद्धतीनं त्या वाटचालीनं केलं पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही भावी इंजिनियर होणार. हे इंजिनियर होत असताना त्यांचं एक वाक्य होतं, त्यांनी कायम तरुण पिढीला सांगायचे की जा पण गंजू नका. तुमचा मेंदू तुमचा कार्य कामात ठेवला तर मेंदू काम करणार. मेंदूला जर काही कामच दिले तर मेंदू तुमचं शिथिल होणार. तसं प्रत्येक कामामध्ये तुम्ही झोकून दिलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकाल. नाही काय काम केलं आळसात घालवला तर तुमचे दिवस किंवा तुमची वर्ष ही सगळी वाया जातील. आणि असं न करता विश्वासांच्या प्रत्येक वृत्तीचं प्रत्येक विचारांचं आपण आचरण करून पुढे जाऊया. आणि त्या मुख्यमंत्री विश्वेश्वरायांना मी तशा नमन करते आणि माझं छोटंसं मनोगत संपवते. जय हिंद. जय यानंतर पाहुण्यांचं मनोगत. आपला अनुभव करावा, आमचे मार्गदर्शन करतील आमचे विद्यार्थी त्याचे आचरण. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश मंत्री साहेब यांना विनंती, यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाऊ मॅनेजिंग कमिटी चेअरमन श्री एम पाटील सर, मॅनेजिंग कमिटी व्हाईस चेअरमन श्री जयंत कदम सर, मुख्याध्यापक ए सावंत सर, प्राचार्य माननीय इंदी पाटील मॅडम, त्यामुळे इथे उपस्थित सर्व शिक्षक बंधू होणार नाही. ॲक्च्युली शिक्षक म्हटल्यानंतर तो प्रत्येकासाठी कुठल्याही पदाला गेला तर शिक्षक हा गुरुच्या लेवलला राहतो, गुरुच राहतो. शिक्षक व मॅडम असणारे सर्व गुरुजन व इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपले दहावी आहे नाव किती झाले? दहावीला आहेत. दहावी नाव कोणी एवढेच आहेत का? तर बाकी सगळे त्यांचे 8वी 9वी आणि 10वी. मला 10वी प्लस पाहिजे. 11वी पर्यंत का परीक्षा चालू आहे. सांगतोय त्याचा मॅडमने आता विश्वेश्वराय सरांबद्दल स्टार्ट पॉईंट सगळं सांगितलं, त्यामुळे काही सांगायला ठेवलेलं नाही. परत तीच गोष्ट कुठलीही कोणाकडे जाणार नाही आणि तुम्हाला कंटाळा येईल, कारण की आपण गोष्टी ऐकल्यावर काय होते, मी तुमच्या साईडला 10% बघितले आहे. मी तुम्हाला फक्त माझ्याबद्दल सांगू किंवा मी कशा पद्धतीने आलो आणि कसा इंजिनियर झालो. तुम्ही अशी करा पुढे टेक्निकल म्हणजे बऱ्यापैकी मुलं तुमच्यातले 80% इंजिनियर फील्डला जातील. आता तुम्ही बाजारामध्ये किंवा बाहेर चित्र पाहताय की इंजिनियर म्हटलं की आता पुढे चौथा तुम्हाला इंजिनियर भेटतो. जो गावाकडे प्रत्येक गावात खेडेकोडे याचा इंजिनियर झाले. इंजिनिअरिंग करून जॉब मिळतो पण अशी कंडिशन बाहेर चित्र उभा केलेलं आहे. मात्र मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंटच्या जवळपास 15 ते 20 जागा दिल्या असतात ऑल ओव्हर इंडिया. महाराष्ट्रात जे MPSC झाल्या किंवा बाकी एक्झामकडे झाल्या तर त्यामध्ये पण हजारो जागा सिव्हिलच्या असतात, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल वेगळ्या असतात. म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब मिळेल का नाही याची टेन्शन आता सध्या घेऊ नका. तुम्ही सध्या फोकस करा किंवा तुम्हाला एज्युकेशन कशा पद्धतीने कम्प्लीट करायचं आहे. आता तुम्हाला मार्गदर्शन सांगतो की तुम्ही एक 10 वर्षापूर्वीचा मी जास्त समजतो. ॲक्च्युअली मी फोकस केलं की बाबा 10वी नंतरची मुलं असतील आणि त्याला मार्क्स जास्त करता येईल. आता मी सुरुवात पुढे 10वी नंतर मी सुरुवात करतो, मी 10वीच्या अगोदर सुरुवात पुढे करून देतो. माझा जन्मगाव मुलताक पोलीस, माझा जन्म पोलीसमध्ये झाला, माझी बालवाडी पोलीसमध्ये झाली. माझे वडील आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत भाऊ, त्यांच्या चेअरमन ते पोलीस इंजिनिअरिंगमध्ये कामाला होते. त्यानंतर 1994-95 ते माझं मुलगाव लिंगूरला मी शिफ्ट झालो. माझी पहिलीपासून 4थीपर्यंत शिक्षण तिथे झालं, ZP स्कूल लिंगूरला. त्यानंतर माध्यमिक पण लिंगूरमध्ये झालं. माध्यमिक असताना तुमच्यापैकी बऱ्यापैकी परिस्थिती, सर्वांची आर्थिक परिस्थिती ठीकठाक असेल असं मी समजतो. परंतु माझी कंडिशन इथे माळी सर आहेत, आमच्या गावचे जावई आहेत, त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे. ॲक्च्युअली त्यांचं सासर जे आहे ते माझ्या घरापासून हार्डली 100-150 मीटर असेल. तर तुमच्या वयापेक्षा बारका असताना म्हणजे मी जवळपास 4थी पासून शेतामध्ये रात्री पाणीपाला वगैरे जायचो. आईसोबत जायचो, मी माताचं झोपायचं, आई पालायची, सोबत म्हणून जायचो. हे 7वी-8वी मी कंटिन्यू चालू असायचं. औषधी मारले शेतामध्ये, एवढा वगैरे आम्ही लावायचो. मग शिक्षणाला ते सगळं एवढा जनावर झालं.
जेवढ्या औषध मारणे वगैरे ही कामं त्यावेळेला करत होतं त्यावेळेला कॉमन होती. आताच्या पिढीमध्ये तुमचं जर आधी वेगळे काही तुमच्या करत नसतील त्या गोष्टी लागू करू नका. तुम्ही अभिमानाला किंवा तुम्हाला अशा गोष्ट सक्सेस झाल्यानंतर शेअर करता येते. त्या गोष्टी करत करत 10वीपर्यंत आलो. मी 5वी ते 10वी आमच्या गावामध्ये नेहमी फर्स्ट राहायचो. पण 7वीमध्ये मी सेकंड होतो. 10वीला फर्स्ट आल्यानंतर आमच्या गावात एक ट्रेंड होता. 2006ला मी 10वी झालो. जेव्हा 10वी पासआउट झाला की मुलांनी 11वीवर आर्ट्स करायचं. माझ्या गावामध्ये आर्ट्स होते, आर्ट्स कॅटेगरी सायन्स नव्हतं. 11वी आर्ट्स करायचं, BEd करायचं हा फिक्स फॉर्म्युला होता टॉपर्स लोकांना सगळ्यांचा. आणि त्यामध्ये मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. आर्ट्सला ॲडमिशन घेतल्यानंतर एक मनामध्ये पहिल्यापासून वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करूया. कारण आर्ट्स करून BEd करणारे भरपूर लोक होते आमच्या गावात. माझे एक रिलेटिव्ह आहे रेल्वेमध्ये इंजिनियर. त्यांना पण मला फक्त इंजिनियर म्हणजे काय एवढं म्हणजे ते रेल्वेमध्ये आहे का तू इंजिनियर आहे, तर ते इंजिनियर आहे. मग ठरवलं की बाबा आपण पण इंजिनियर व्हायचं तर इंजिनियरला काय करायचं सायन्स करावं लागतं. त्यावेळेला कळालं सायन्सचे विषय वगैरे काय माहिती होते. माहिती काढली की मिरजमध्ये विद्यामंदिर प्रशासन मिरज एक आहे, आपली विद्यालय एक आहे. ते 2 चांगले कॉलेज आहेत 11वीसाठी. मी गेलो तिथे फॉर्म भरायला गेलो, विद्यामंदिरला गेलो आठवते मला. तिथे गेल्यानंतर मी प्लेन मराठी मीडियमला शिकलेला. 10वी पासआउट झालो. 10वीला मला 19 शिकले होते सांगायचं राहिलं. 79मध्ये फर्स्ट त्याला बेस्ट 5 ग्रामचं काय नंतर मी गेलो तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलांचा ग्रुप बनला. मी 10वीला शिकलेलो असतो. मी टेक्निकल सेमी इंग्लिश वगैरे तुम्हाला विषय घेत असते. GS केमिस्ट्री मॅथ्स की ज्याला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र म्हणतात. मात्र मला त्या सरांनी विचारलं A किंवा B मला काय कळालं नाही. म्हणजे सर मग ते पुढे निकाल की विषय कुठे येणार रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र म्हणजे काय वेगळंच आहे. कारण की सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित त्याच्या पुढचं असलं काय रसायनशास्त्र म्हणजे काय वेगळंच आणि आपण करू शकणार नाही. आणि 2006ला गावाकडची अशी कंडिशन होती की आमच्याकडे हार्ड मुलं एका दुसरा सायन्स करायचा आणि तो सायन्स त्याला भेटणं पण अवघड होतं. त्यानंतर मग तिथे मी ऍक्च्युली फर्स्ट समथिंग आवडलो. तिथे म्हटलं की आपल्याला एका निभावला आणि आपलं आर्ट्स बरं सगळे मित्र आपले माझ्या भागातले 120 पैकी जवळपास 118-17 मुलं आर्ट्सला गावामध्ये होते. मी ठरवलं की आर्ट्स करायचं. परत गावात मी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर माई सरांच्या मिसेस मॅडम आहेत त्या एकदा रविवारी घरी आलेल्या, त्यांच्या घरी आलेल्या. मी संध्याकाळचं पुढे त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी मला त्याला माहिती मी फर्स्ट वर आलं. त्यांनी माझं नाव सुरू बघितलं म्हणजे अरे तू गणेश काय करणार आहे आर्ट्स काय मी म्हटलं आर्ट्स घेणार 11वी करणार BEd करणार फिक्स फॉर्म्युला तरी मला मिळणार की गॅरंटी आहे. त्यानंतर तुला आर्ट्स BEdच करायचं आहे तर तू 11वी सायन्स कर. सायन्सला पण BEd झालं तर तुला चांगलं मिळेल. मग विचार केला ह्याला ॲक्च्युली तो पिरियड सगळ्या ॲडमिशनचा निघून गेलेला. मला लेट झालं. परत मी मिरजेला आलो तर विद्यामंदिरला ॲडमिशन क्लोज होतं, बापू सरांकडे क्लोज होतं. मग मिरजला मी गेलो. मिरजला गेल्यानंतर आपले लेट झाल्यामुळे तिथे पण मला मिरजमध्ये टक्केवारीमध्ये 3rd रँक होतो. म्हणजे टोटल अगोदर ॲडमिशन झालेल्यामध्ये पण तरी मला आय थिंक त्याला 1719 रुपये डोनेशन द्यावं लागलं. तिथं पेटकर सर म्हणून होते, मेटकर किंवा पेटकर सर होते. त्यांनी मार्क्स आले तर माझे तिथे 400 रुपये कमी केले. ओळख असतात सगळेच गेले असते त्यावेळेला ती परिस्थिती पण होती किंवा काही नव्हतं. तर एवढे मार्क असताना पण मला तिथे डोनेशन देऊन मला ॲडमिशन घ्यावं लागलं. परंतु ॲडमिशन घ्यायला खूप लेट झालेलं. एक चॅप्टर शिकून झालेला. परत मग मराठी मीडियम सायन्स म्हणजे इंग्लिश म्हटलं की गावाकडे मला ॲक्च्युली खूप जास्त आहे जेव्हापासून सेम माझं पण झालं. 11वीला मला आलं की तिथे लागल्यानंतर काही कळत नव्हतं. काय म्हणजे काहीच कळत नव्हतं. 11वी नंतर माहिती सर्क्युलर मोशन हिचा फर्स्ट टॉपिक होता. दुसरा होता ग्रॅव्हिटेशन. मी हार्ड वर्क खूप करायचो. मी सिन्सिअरच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत बाकी काही नाही. मी एक सर्क्युलर मोशन घरात बोलतो तो 20 ते 25 वेळा देऊन काढलेला अक्षरशः. तर ते डोक्यात काय जातं सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स याच्यापुढे मला कळालं नाही. आणि सेकंड होता ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमध्ये फक्त सॅटेलाइट लॉन्चिंगचं होतं फर्स्ट आणि सेकंडचे. मला अजून पण तेवढं आठवतं त्याला तेवढंच कळलेलं. त्याच्यापुढे काही मला कळलं नाही. आता मला हार्ड वर्क होतं मात्र मला आपलं काय होतं फर्स्ट 11वी आता तुमच्यामध्ये काही वाटत असेल की मला शिकवायला कळत नाही की मला खूप जास्त काय होत नाही. ही स्टेज माझ्या 11वी आली. हा प्रत्येकाला लाईफमध्ये हा फेज असतो. काही विषय आवडत असतात, काही सोपे जात असतात. तर त्यातून 2 कसाही जातो मी तुम्हाला सांगतो. 11वी आपल्याला काय कळत नाही म्हटलं तर मी सुरू केलं गावामध्ये इन्कम करत होतो. आपण खर्च नाही करू शकत. तर मी आमचं गाव मिरज ते गाव 27 मिरज
नवीन रस जायचं कॉलेज करायला जायचं. कारण की जर आउटपुट नसेल तर कारण मी मला प्रश्न करायला कळत नाही त्यांना काय. क्लासेस खूप लावले, कुठे गेलो खूप चांगले चांगले क्लासेस लावून पाहिजे, काही कळत नाही. कारण ते इंग्लिश डायरेक्ट म्हटल्यानंतर मला इंग्लिशला दहावीला चांगले मार्क होते, आज शिकवलेलं काहीच कळत नव्हतं. तो तसं गेला. 11वी मी जायला बोललो की आई मला हे काही जमलं असं वाटत नाही करायला सायन्समध्ये. मी 12वीला आपलं गावाकडे येतो, आर्ट्समध्ये करतो आणि बर्थडे करतो. आईने सांगितली नाचणीसाठी स्पष्ट सांगते त्या वर्षी की नाचणी तेव्हा थोडा हुशार होता, त्याला नाही तो आला ते मुलं कसं आहे तर तेच ठीक आहे म्हटलं. मी 12वीला मला गव्हर्नमेंट बॉयज हॉस्टेल आहे त्यामध्ये स्रोत टाकीजवळ आहे सांगलीमध्ये, तिथे ॲडमिशन भेटलं. शेवटपर्यंत मला 11वी सायन्समध्ये मला ते गणितामध्ये लिमिट डेरिव्हेटिव्ह प्लस का 11 असतात. 11वीला झाली, 12वीला 60.66 काय मला एवढे मार्क पडले. ते जेव्हा काही नसेल ते बेस्ट मला फर्स्ट क्लास होता ॲक्च्युली. तर माझ्यासाठी जर नापासला जी कंडिशन असते त्यापेक्षा बेकार कंडिशन माझी होती. कारण माझी अपेक्षा चांगल्या होत्या, त्यामुळे की काय गोष्टी एवढं मला माहिती होतं. गावाकडे गेलो, ॲक्च्युली गावात आमचं मेंद्रे आडनाव क्लबमध्ये जे पण आहेत त्यामध्ये पहिल्यांदाच मी पास झालेलो. ॲक्च्युली सगळे माझे मोठे चुलत भाव असेल सगळे नापास होते दहावीपर्यंत. काही 10वीपर्यंत झालं पण आमच्या जॉब होतं आणि मी फर्स्ट झालेलो आणि पहिल्यांदाच पास झालेलो. अपेक्षा लोकांच्या खूप असतात आणि जेव्हा तुमचं चांगलं चालत असतं त्याला शेजारी पाजारी म्हणा पहिले पाहून भाऊ की तुम्हाला जास्त बोलत नाही. आता तुम्ही ज्यावेळेला नापास होता किंवा फेल्युअर येतं त्यावेळेला तुमचे सगळे चुकून पडतात. चौकशी करायला येतात ते, चौकशी करायला येतात ते मजा घेत असतात, टॉर्चर करण्यासाठी भेटते. सेम कंडिशन माझी झाली. 12वीनंतर मी इंजिनिअरिंग करायचं असं डोक्यात होतं. ॲक्च्युली माझं बॅडलक पण असं झालं की मी 6ला पास होतो, 7 किंवा 8 बेस्ट ऑफ पाहिजे सुद्धा होतं. आणि आमच्या वेळेला 1988 म्हणजे 10वीसाठी ओके होतं. वाचून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल सोडलं तर सगळ्या ट्रेंड मिळत होत्या ॲडमिशन. मात्र बेस्ट ऑफ फाईव्हला इतके पर्सेंटेज वाढले की आम्ही गेलो मागे आणि बेस्ट ऑफ फाईव्हची हे झाली. परत गणिताचा 150 पेपर ठेवला तर बाकी सायन्स आणि समाजशास्त्र पण कमी मार्कात झालं, 100चा झालं, 80 पॅटर्न झाला. नंतर कुठे ॲडमिशन केली ना, मग BScला जायचं तर BSc म्हणून करणार काय. ॲक्च्युली MPSc UPSC किंवा नंतर का आलं की मी न्यूजपेपर सगळे वाचायचो, पण त्यावेळेला काय कळत नव्हतं. आणि कळायला सांगणार पण असं करून नव्हतं की बाबा आईचं शिक्षण चौथीत नापास, वडिलांचं 7वी संधी झालेलं. तर असं कोणी सांगणार नव्हतं आणि गावामध्ये इंजिनियर्स हार्डली एक असं ते पण बाहेर आलं. त्यामुळे कोणीच महाराष्ट्राचं नव्हतं आणि कुणाला विचारायचं हे पण कळत होतं. ॲक्च्युली मिरजेला गेलं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तालुक्या ठिकाणी तुम्ही तालुक्या ठिकाणी तुम्हाला इंटरनेट आलं किंवा बाकी गोष्टी आलेल्या तुम्हाला कळतात सगळ्या गोष्टी. त्यावेळेला मग वालचंद कॉलेज सांगली सगळ्यात माहिती असतं जे महाराष्ट्रातलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. परत गव्हर्नमेंट कॉलेज मिरज, शासकीय इंजिनिअरिंग मिरज सह्याद्री स्टार्ट मिरजजवळ आहे. पण तिसरं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला, तिथे गव्हर्नमेंट कॉलेज कराड आहे. ते डिप्लोमा मी आज पडले 3 ठिकाणीच पडले. कारण प्रायव्हेटला 30% रुपये फी दिलं शक्य नव्हतं मला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. की 11 वर्ष मला मानसिकता सांगितली असं किंवा मला काही कळालं नव्हतं. मला लिमिटेशन कळालं नव्हतं किंवा कुठला सब्जेक्ट जी सेमिस्टरमध्ये कळालं नव्हता. जेव्हा विद्यार्थी होऊ शकता तुम्ही त्यावेळेला 11 ॲडमिशनला सगळीकडे फॉर्म भरले. मग काय ॲडमिशन कुठेच मिळेल ना. आमच्या वेळेला आता तुम्हाला ऑनलाईन करावं होतं ॲक्च्युली ॲडमिशनला. आमच्या वेळेला ऑफलाईन अर्ज करायला तर 3 ते 4 राऊंड व्हायचे. गव्हर्नमेंट कॉलेज कराडला मी कुठलीही ट्रेडमध्ये कुठलीच मिळत नव्हती. त्यामुळे कुठली इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बाबा किंवा सिव्हिलमध्ये त्यासाठी प्रत्येक राऊंड अटेंड केली. गव्हर्नमेंटने कराड केलं, मिरज केलं, वालचंद केलं. प्रत्येक वेळेला व्हायचं 19 पॉईंट समथिंगला यायचं आणि ॲडमिशन क्लोज व्हायचं. कुठेच ॲडमिशन मिळालं नाही. मला वाटतं 16 ऑगस्टला शेवटचा राऊंड होता गव्हर्नमेंट कॉलेज मिरजला. तिथं मी गेलो तर तिथे गेल्यानंतर असंच एक मुलगा येत गेला आणि ते ॲडमिशन शेवटी क्लोज झालं म्हणून सांगितलं. क्लोज झाला, विषय संपला, सगळे राऊंड संपलेले. सगळे राऊंड तर संपले. म्हणजे त्या वर्षाचं 2008चं ॲडमिशन माझं 8 नंतर पासल्यानंतर 9चं ॲडमिशन मला कॅन्सल झालं. म्हणजे इयर डाऊन करणे किंवा BScला गेले. ज्यावेळेला आपण अडचणी असतो त्यावेळेला आपण एकतर माणूस होतो मग BSc ॲग्री करत मदत करतो असं गावातले सांगू लागलो. मात्र ते काय आतून वाटत नव्हतं की आपल्याला BSc करायचं, BSc BA काय करायचं, इंजिनिअरिंग करायचं एक होतं. तर
ट्युशन फीवर एक स्कीम असते. आता तुम्हाला आता ज्या लेवलला कळणार नाही, जे इंजिनिअरिंग केले किंवा त्या फील्डला त्यांना कळेल. ट्युशन फीवरमध्ये काय असतं की कॉलेज चेंज करतात किंवा ट्रेड चेंज करतात, तुम्हाला ॲडमिशन घ्यायला लागतं आणि जो मेरिटमधून केलेला आहे त्याची फी पण तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटची फी 6,000 गव्हर्नमेंट त्यावेळेला होती. शेवटी त्यावेळेला ज्यावेळेला ॲडमिशन ग्राउंड आलं 16 वर्षाप्रमाणे त्याला मला गव्हर्नमेंट मिरजला किंवा सिव्हिल मिळत होतं. तर 12,000 रुपये भरण्याची मध्ये त्याला प्रकाश नाही होती. त्यामुळे तो माझ्या समोरनं असा पात निघून गेला. मी गावाकडे परत गेलो, ग्राउंड सगळे संपलेले, दारामध्ये असं नाला जाऊन किती असतात शेजारी माझे होते. त्यांनी मला चुलतीने विचारलं की बाबा काय झालं, म्हटलं की अशा 12,000 रुपये माझं ॲडमिशन राहिलं. त्यांची परिस्थिती असं नाही, त्यांचं वर्डिंग असं आलं की मग 12,000साठी तुझं 1 वर्ष वाया गेला होता. त्यावेळेला मला काळजातच केलेला आता म्हणते किंवा 1 वर्ष वाया झालं 12,000साठी. मी खूप त्यावेळेला मला खूप त्रासदायक होतं. त्यामुळे मी प्रार्थना मला एक संधी दे, कशी दे तर एक संधी दे. ग्राउंड सगळे संपलेले भविष्य होतं. त्यानंतर मी त्याच वेळेला पोलीस भरतीचा एक फॉर्म भरलेला आणि त्याची भरती होती कोल्हापूरच्या ग्राउंडवरती होती. सकाळी 8:30 वाजता रेल्वे असते कोल्हापूरला. मी म्हटलं आता भरतीला तरी ट्राय करूया, निदान पोलीस कॉन्स्टेबल तरी ट्राय करूया. 18 वर्षांनी कंप्लीट होते, मला 3 दिवस बाकी होते. ज्या तिथं ट्राय होत्या ते पण फॉर्म भरलेला. मी ग्राउंडवरती गेलो. 11 वर्षांमध्ये दिवसांनी कळलं काय नव्हतं, मात्र मला एक चांगली सवय होती. मला न्यूजपेपर वाचायची खूप चांगली सवय लागली. मी सगळ्या लायब्ररीमध्ये जायचो, सगळे न्यूजपेपर वाचायचे. मराठीमध्ये सकाळ असते, पुढाऱ्याचे तुमचे बाकी दिवस असते, सगळे न्यूजपेपर वाचायचो. त्याच तर बातम्या सगळ्या पेपर त्यात वाचायचं, कारण की इकडे कळत नव्हतं त्यात काय नॉलेज मिळेल म्हणून वाचायचं. तसाच मला सवय होती. मला दररोज मिरजचा स्वाद असल्याचं सांगितलं की जर आमच्याकडे सगळे जागा राऊंड सगळे संपलेले तर काही व्हॅकन्सी क्रिएट झाल्या तर आम्ही तुम्हाला पेपरला ॲड देऊ, तुम्ही ते वाचा आणि त्यावरती लक्ष द्या, त्यामुळे ग्राउंडला या. मी दररोज सायकल पंचायत दुकानामध्ये जायचो, पेपर दररोज बघायची किंवा कुठे ॲड आली त्यांची. मग दररोज मला ते कळत नव्हतं किंवा म्हणजे येत नव्हते ॲड. माझं गावातून घर 1-1.5 किलोमीटर लांब आहे. सायकलवरून यायचं, दररोज सकाळी दुधाला आलं गावामध्ये की पेपर बघायचा, त्यामध्ये कुठे ॲड आली का बघायची, जायचं तरी. आता एकदम जो बॅडपॅड असतो आयुष्यामध्ये आणि त्याला जे टॉर्चरिंग मेंटली असतं त्याला आपण एकदम तळमळ करत असतो की बाबा एक संधी मला मिळवली, तो ते मला चालू होता. मी ग्राउंड नंतर सगळे असे ते फिजिकलसाठी ग्राउंड उन्हात बसलेलो होतो. तर मग उन्हामध्ये सगळे बसलेलो आम्ही. त्याला सांगितलं मग मी टाकलेल्या एवढ्या लांब लाईन लागलेली तोपर्यंत करायचं आहे म्हणून मी पेपर वाचायला म्हटलं. पेपर असताना मला एक ॲड दिसली की शासकीय तंत्रज्ञान मिळालं. इतकं चांगलं होतं की ॲड सांगितली फक्त सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात पेपर आले आणि मी लकीली मिरज रेल्वे स्टेशनवरती तो न्यूजपेपर घेतलेला आणि तिथून ग्राउंड वाचायला बसतो. शासकीय विद्यालय मिरज त्यांची ॲड होती की तिथं सिव्हिलला 2 जागा शिल्लक आहे आणि प्लॅस्टिकला 1 जागा शिल्लक आहे, प्लॅस्टिक इंजिनिअरिंगला. मी तिथं काही होप्स होता कारण 79ला मी बरोबर ॲडमिशन संपायचं. त्यावर लास्ट आता मिळेल अशी माझी गॅरंटी झाली. मी तिथून उठलो, एक कॅबमध्ये इन्स्पेक्टर असताना मी समजलं कॅबमध्ये जाणं तर मी विचारलं की सर माझं असं वय कमी 3 दिवसांनी, तर मला काय मी बसलो तर चालेल का? तर ते म्हणजे कॉल तर पुढच्या वर्षाला ट्राय कर आणि तू घरी जा. आणि 3 दिवस काय करते आठवण काढणार तर मी लगेच निघालो, गावाकडे गेलो. गावाकडे थोडेफार पैसे गोळा केले. जेव्हा त्यावेळेला 6,000 तरी गोळा सॉरी 12,000ची जुळणा केली यावेळेला आजूबाजूला उस्मानाबाद त्या कशी तरी आली त्याला शेवटचा चान्स आहे, आज सोडायचा नाही. पण त्याला उस्मानाबाद केली आणि गेलो. मी आणि माझी आई गेलेलो गव्हर्नमेंट मिरजमध्ये. ज्यावेळेला ॲडमिशनला राऊंड सुरू झालं तर बघितलं आल्यानंतर प्रत्येकाला बाहेर जाऊन संपायचा असा एक 1/4 कॉल होता, 50-60 मुलं भरतील असा. तर जेव्हा मी आलो तेव्हा कळालं की बाबा कॉल पूर्ण भरलेला आहे. त्याच्या 3 जागांसाठी पण तो कॉल भरलेला होता. वाचनचा विषय संपलेला, गव्हर्नमेंट पार्टी कराचा विषय संपलेला. मग म्हटलं की आपण फक्त अवघड आहे कारण ॲडमिशन नाही झालं तर प्रिन्सिपल आपलं सिव्हिलला 2 जागा आहेत त्यामुळे ट्युशन फी वेगळी होते म्हणजे त्यामुळे तुम्हाला 12,000 भरायचे प्लस ते ट्रेडची तुम्हाला स्कॉलरशिप करता येणार नाही. आणि प्लॅस्टिकचे आहे ते 10 जागा आहे त्यामुळे तुम्हाला 12,000 भरायची नव्हती आणि ट्रेड ॲडमिशन मिळत होतं. जसं असं काळ तसं निम्मा हॉल रिकामा झाला काही त्याचे एक्सपेक्टेशन तुम्ही मेकॅनिकल बिल किंवा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स जे केला ते मिळेल. निम्म्यातले पण परत सुरू झाले. एक मुलगा बोलवायचे तुझा एक्झाम नंतर ते सांगायचे की बाबा एखादा सिव्हिल जागा गेलेली आहे, एक प्लॅस्टिक एक सिव्हिल राहिलेला आहे. माझी प्रार्थना होती की मला सिव्हिल नको होतं, मला पाहिजे ते प्लेन जागा ज्याच्यात ट्रेड्स आणि काहीतरी मी पुढे जातो.
नंतर मेसेज आला की सिव्हिलची दुसरी पण शीट गेलेली आहे. आता तुम्हाला प्लॅस्टिक इंजिनिअरिंग म्हटलं की तुम्हाला पण सांगायला पण कसं तरी वाटतं की बाबा प्लॅस्टिक इंजिनिअर होणार आहे. मला एक सेपरेशन होती की बाबा मी प्लॅस्टिक इंजिनिअर होईल. मला एवढं होतं की ट्रेडिंग आपल्याला करायची ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्याला कळालं की सिव्हिलची जागा साईड गेली आणि फक्त प्लॅस्टिकची एक जागा राहिलेली आहे, त्याला बऱ्याच लोकांनी कामाला होता आणि माझ्याकडे एकच मुलगा राहिला. तो आम्ही त्याला मार्क ते बरोबर आहे किंवा शिकाय मला त्या पॉईंट राहिला. तो डायरेक्ट कमीवर आलेला आणि 12वी करून प्लस डिप्लोमा झालेला. त्याला मी सांगितलं तू येणार आहे सर, तो म्हटला घेणार आहे. मग आपला विषय सगळा संपलेला. जवळपास संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले. राऊंड प्लेट होता त्यावेळेला. तो आज गेला तरी पण फक्त बसायचं म्हणून बसलेलो की याला आता सगळं संपलेलं तर सगळं होतं. तर तो थोडा बाहेर आला. तो मला खूप वाटला. प्रत्येक ठिकाणी क्लोज येणार त्यामुळे त्यामुळे ओळख झाली. तो म्हटला की मला नाही ॲडमिशन. तर जुन्यामध्ये 70-30 पॅटर्न एक होता, जिल्ह्यासाठी 70% जागा राखीव असायच्या आणि 30% जागा ह्या आउट ऑफ जिल्ह्यासाठी असायच्या. ही जी जागा होती 70% होती, मुलगा खूप वाटचा. मात्र मामाच्या गावी 10वी गेली, त्यामुळे ते होते जयसिंगपूर, ते होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे त्याला ती जागा मिळाली नाही. मग पुढे माझा एक होता, मला बोलून घेतलं. सिव्हिलचे थोडे सर होते, नाव नाही आठवत त्याचं. त्यांनी मला विचारलं की बाबा कुठे ॲडमिशन घेतले का? म्हणून तो प्रोफेसर नाही घेतलं. प्लॅस्टिक दर्शन का प्लॅस्टिक इंजिनिअरिंग शिल्लक आहे. पिवळी फी होती ती फाटली, त्यावर नाव लिहिलं की आता विषय ॲडमिशन झाला असं नाही. ती पिवळी फी फाटणार तो पण एक मुलगा जरा कोट वगैरे घातलेला, हेल्मेट घेऊन गाडीवरून तो पळत आला पाहिजे माझा. त्याला समथिंग तो सेम 12वीतून आलेला. आणि जेव्हा त्या वडील आले ते म्हणते की त्याला 1 मार्क काहीतरी जास्त माझ्यापेक्षा. तो म्हणते मला प्लॅस्टिकला ॲडमिशन घ्यायचं. मग त्या अजून माझी फी जी होती ती फाटली नव्हती. नाव वगैरे लिहिलेलं ते सर्वसामान्य आहे म्हटलं नाही. जरा मी फील्डमध्ये आल्यानंतर थोडा एक कपड्याबद्दल झालो, त्यावर खूप वृत्ती बाबा सांगितलं आहे का सर तुम्ही म्हटलं बरोबर की साईडला बोलत लगेच. त्या मुलाला विचारलं सरांनी की सेम क्वेश्चन पुढे ॲडमिशन घेतले का? तर त्याने ॲटोमोबाईलला PVT मुलाला ॲडमिशन घेतलेलं खाजगी. मग ते वडील जरा कुठेतरी MIDC मध्ये किंवा काहीतरी होते, त्यांना चांगला 10-15,000 पगार होता. त्यांनी म्हटले की मला घ्यायचे ट्रेड आणि मी अभ्यास करणार ट्रेड सेंटर मार्क करून घेणार, माझ्याकडून 12,000. मग त्याला त्या HOD सरांनी साईडला घेतलं. त्याला समजून सांगितलं आज पण कॉलेज येतो तर कधी प्लॅस्टिक तुम्ही निघून गेलेत नाही. तू तुझ्या आयुष्यात वाटलं विषय ते काय टिकू नको आणि तू तिथं ॲडमिशन PVTला आठवड्याला घेतलेला आहे, तू चांगली ट्रेड त्यामध्ये तुझं तिथं चांगलं. तो त्याचा वडील कन्व्हिन्स झाले, शिकलेले होते ते बरोबर. वडील तरी शिकलेले होते, कन्व्हिन्स झाले, ते साईडला गेले, माझी फी फाटली गेली. मी प्लॅस्टिकला मला ॲडमिशन मिळालं. त्या क्षणापर्यंत मी इंजिनियर होऊ शकत नव्हतो. आणि त्यावर जर झालं नसतं तर मला तुम्हाला MIDC आहे, मला गावात शेतामध्ये कामाला जायला असतं आणि हे करावंच लागलं असतं. दुसरे ऑप्शन आहेत. आता मी माझे चुलत भाऊ वगैरे होते, मे बी त्यावेळेला दुसऱ्या ॲडमिशन झाल्या असत्या तर ती स्टेज त्यावेळेला नव्हती. कारण माझं जर इंटरेस्ट जर इंजिनिअरिंगमध्ये तर दुसऱ्या फील्डमध्ये मी गेलो तर त्यामध्ये मी टिकू शकलो नसतो. तिथे माझं प्लॅस्टिकमध्ये ॲडमिशन झालं. प्लॅस्टिकमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर मी तो एकदम फुटून गेलो की बाबा मला एक संधी पाहिजे होती. सगळ्या देवाचा गयावया संकटामध्ये आपण बरोबर सगळा झालेला आणि अशा पद्धतीने मला ॲडमिशन प्लॅस्टिकला मिळालं. गव्हर्नमेंट कॉलेज मिरज ॲक्च्युली मिरज स्टँडपासून साधारण 4-5 किलोमीटर जरी बोलल्या तर मला माहीत असेल, सरांना वगैरे माहीत असेल. सॅरी स्टार्सपर्यंत ते आहे MIDCमध्ये. तर माझ्या त्याचं कॉलेजची वेळ सकाळी 10ची 9:30 कॉलेजाची होती. आता मी त्याला क्लास लावले कारण पहिल्याच का करायचं नव्हतं आणि कष्ट करायला तयार झालेली. माझ्या 6:45 माझा क्लास असायचा. तांबोळकर सर म्हणून मिरजेला सिव्हिल अकॅडमी मुंबईचे होते. तर त्यांच्या घरी क्लास असायचा सायलेंट स्टार्सजवळ. सकाळी मला गाडीसाठी 3:30-5 लागावा पहिली गाडी. ती गाडी बरोबर 7:30-7:45 मिरज स्टँडवर पोहोचायची. त्यावर रस्ते काय चांगले नव्हते. मी 5:30ला जायचं आहे तर 5ला वगैरे 5:45ला उठायचो. घरापासून एक 50 नसेल 30-40 मीटर बोरवेल होती गव्हर्नमेंटची. तिथं बोरवेलमध्ये आंघोळ करायचो सकाळी 5:45ला. ते सांगतो ते सर ते सांगतो काय अभ्यास नव्हतं. 5:30 आंघोळ व्हायची. त्यावर पुढे 10 मिनिट मेडिटेशन करायचं. त्या बरोबर पुढे बसायचं सोबत गार आंघोळ करायचं. कारण त्यावेळेस पुढे की आपल्याला एवढी संधी जर एवढ्या संकटातून मिळाल्या त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं. तिथून 6:15 आवडायचो. आई चपात्या करायची, तेल चटणी द्यायची आणि 10-15 रुपये द्यायची भजी घेण्यासाठी. आणि सकाळी वेळा दररोज पण शक्य नसतं. 1-2 दिवस मी जायचं तर काय तर सकाळी सपाटला वगैरे शक्य होतं. पण ते मला शक्य होत नाही. ह्याच्यानंतर त्रास देणं आपल्याला आवडत नाही किंवा होत नाही. सकाळी 3:30 बस पकडायचो. 6:30 ते 6:45ला मिरज स्टँडवर पोहोचायचो. 6:45चा क्लास 7ला सुरू व्हायचा.
जो मिरज स्टँड टू सायरी स्टाफ एक उपवाडा बस खूप कमी असायच्या आणि आता कशाची माहिती आता चालत जावं लागायचं. मग बापूजी सॉरी SS कॉलेज थ्रू मी जायचो जवळपास 5 किलोमीटर मला सकाळी वॉकिंग व्हायचं आणि मला इतकाच वेळ भेटेल चालायचा मी दररोज मला हॅबिट होते असं पळत पळत त्यासाठी जायचो. कधी बस आली बस नाही त्या सायरी स्टार्ट आली तर 1 किलोमीटर आत चालत जायचं. त्यामुळे मला बसपेक्षा चालताना बरं वाटायचं आणि इतकं चालणं झालं तर मी मला सायकलिंगचं सांगितलं की हाईट जी वाढली मला एवढ्या हाईटची झाला तुम्ही जो व्यायाम जो मला ॲक्च्युली त्यावेळेस झाला तो त्यामुळे एक म्हणजे तुमचं ज्यावेळेला तुम्ही डीप स्टडी करणार असाल तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे असतं तर तुम्हाला एक्सरसाइज महत्त्व असते. बाय डिफॉल्ट तो एक्सरसाइज मॅगॅन होत होता त्यानंतर गव्हर्नमेंट मिरजमध्ये प्लॅस्टिकला करत असताना जे काय मला लिमिट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कळत नव्हतं तेव्हा फर्स्ट सेमला मला मॅथ्सला 100% ॲप्टायनो मार्क पडले. त्यासाठी हे जे सकाळी करायचं परत फिजिक्स केमिस्ट्रीला 93 होते आणि सॉरी फिजिक्सला काहीतरी 89 होते आणि केमिस्ट्रीला मला 93 मार्क होतं. हा कॉन्फिडन्स कधी येत गेला मी फक्त अभ्यासाची अभ्यास माझे काय करायचं सकाळी जेव्हा 7:30 बस निघायची त्याला कंडक्टरच्या साईडला कंडक्टरसाठी एक बल्ब बंद करायचं मग कंडक्टरच्या वरती एक बल्ब असतो निळा आमच्या वेळेला असं आता मला एवढं माहित नाही जाणं होत नाही बसणे वरती निळा बल्ब असायचा अजून प्रकाश असायचा. मी कंडक्टरच्या साईडला बसायचं तर आवाज असायचा नाही आपल्याला करायचं काय करून आपल्याला करायचं तो बस मग कंडक्टर वरती करायचं तर मग ॲक्सिडेंट तेव्हा बसून लावून लागलं. दुपारी कधी पण त्याचं प्रॅक्टिकल असतं 3:30 ते 5:30 आठवड्याला त्यांचा नॉर्मली ब्रेक असतो. 3:30ला कॉलेज होते की मला गावाकडे 3:30ला मिरज गाडी असायची जी तर डायरेक्ट ऑफिसला गाडी असायची. 3:30ला जर कॉलेज सुटलं तर 4:15 निवांत चालू करून यायचो. त्यावेळेस काय तर मी स्टँडवरती पण एवढ्या गोंगाटामध्ये वाचतो असायचो. तिथे 2 बार असायचे स्टँडवरती खालच्या वाटत पाय ठेवायचे वरच्या जेवढे हात ठेवायचे आणि डोकं खाली करायचं आणि पायावरती म्हणजे मांडीवरती नोटबुक असेल बुक असेल ठेवायचं आणि ते रीड करत असायचं. बस स्टँडवर किती गोंधळ असतो. आता जर तुम्ही मला म्हटलं की जाऊन तर अभ्यास करा मला शैक्षणिक इंटरेस्ट आहे मग त्या स्टेजला मला कुणी साईडला बोलत असेल मला काही नाही इतका कॉन्सन्ट्रेटचा अभ्यास होता. तिथं एक कॉन्स्टेबल असायचे म्हणजे पोलीस स्टेशन त्यांच्या माझी ओळख त्यातून झाली की बघ सगळी पोरं असेल हिस्ट्री वाढवता इकडे तुला करतो मला त्यातून म्हणजे काही करायचं आहे फक्त एवढं त्यातून इंजिनियर व्हायचं नाही आपल्याला मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं मला फिक्स होतं. त्या 2 का तर मला त्यावेळेला तुमच्यामध्ये असतं किंवा इस्रोमध्ये जायचं किंवा असं स्पेसमध्ये काय करायचं ह्या गोष्टी असतात आणि त्यामध्ये जायला फक्त इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल एवढेच 4 रँक्स लागते असं मला कळून शिकलेलं कळालं. त्यामुळे मी अशा प्रकारे अभ्यास करत होतो. त्यानंतर ASR नंतर माझे ते जे कॉन्स्टेबल होते तर ASR नंतर माझी एक्सपेक्ट झाली बरोबर वाटतं मी कॉलेजमध्ये जाऊन शिकत होतो. तर त्या अशा सेममध्ये झाला फर्स्ट सेमला आय थिंक मी GP मिरजमध्ये ऑल ट्रेडमध्ये ऑल इयरमध्ये सेकंड आलेलो. फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरमध्ये ऑल ट्रेडमध्ये आणि फर्स्ट होतो मेकॅनिकलचा होतो. मेकॅनिकल कॉम्प्युटरची लेडीज होती कंपनी. सेकंड सेम झालं मग माझं फिक्स होतं की मला ट्रेड सेट म्हणून पाहिजे. प्लॅस्टिक नको आहे कारण की प्लॅस्टिक म्हटल्यानंतर जे मला तुमच्या भावना येते किंवा प्लॅस्टिक इंजिनियर ही कन्सिडर त्याला कळत नव्हती आणि गावाकडे सांगायला मला वाटायची प्लॅस्टिक इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेते. मग मी वाचनला एक आज म्हटलं आणि किती करायला होता मी त्या देशपांडे आम्हाला फिक्स होतं त्यांना विचारलं त्या म्हटलं की आपले काही ट्रेड सेंटरला शनिवार नाही आहे मी वाचनला म्हटलं आणि करायला म्हणतो. आता ज्यावेळेस तुम्ही कष्ट करू लागता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी साधू लागतात. त्याचं पुढं मला आयुष्यामध्ये अनुभव आला. कॉलेज चेंज ज्यावेळेला करता त्यावेळेला तुम्हाला असं असतं की इंटरनल कॉलेज पहिला चेंजला प्रेफरन्स म्हणजे वाचन स्टुडंट असेल सिव्हिलमधला त्याला समजा 50% मार्क आहे आणि त्याला जर इलेक्ट्रिकल पाहिजे इन्व्हेस्टमेंट असेल तर पहिला वाचनवाल्याला प्रेफरन्स असतो. इंटरनल कॉलेज बाहेरच्या कॉलेजला मला संधी दिलं. मी वाचनला त्याला गव्हर्नमेंट करायला गेला. वाचनला गेल्यानंतर वाचनमध्ये जे काही ॲप्लिकेशन त्यामध्ये टॉपर होतो प्लस करायला गेली त्यामध्ये तुम्ही टॉपर होतो म्हणजे पहिल्यांदा जी शीट असेल तुम्हाला मिळणार फिक्स होतं. कराड आणि वाईट पण असं की सेम डेला म्हणून पडते वाचन पण करायचं मग तो वाचन आपल्याला काय मिळेल तर मग घ्यायचं आणि सिव्हिल मिळणं फिक्स होतं कारण की इंटरनल स्टेटमध्ये वरच्याकडे कोणी ठेवत नाही. आमच्या वेळेला सिव्हिलवर डिमांड होतो मग सिव्हिल मागे राहायचं आणि बाकी काय सगळ्या बदला जायचं. मी वाचनला गेलो तर तिथं एक 12-13 होते. माझा पहिला नंबर होता त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. तिथं मला विचारलं की माझा पहिलं नाव अनाऊन्स केलं विचारलं की कुठल्या तुला सिव्हिल आहे तुला सांगतो. मी असं पुढं बसल्यानंतर कटाक्षाने एकदम ऐकत होतं की बाबा यांचं काय चाललंय. मग त्यांनी सांगितलं चर्चेत आहे बोलणं नंतर सरांचं की बाबा एक इलेक्ट्रिकल सिव्हिल शिल्लक आहे नंतर सर तुम्ही इलेक्ट्रिकल शिल्लक आहे बोलले. मग त्यांनी परत मुद्दा तिथे क्लरिकल सर म्हणतो होते त्यांनी 1, 2, 3, 4, 59 मोजलं आणि 1 शिल्लक आहे बोलतो.
तुला चालतंय ठीक आहे म्हणते इलेक्ट्रिकल मागच्या तर मी मला इलेक्ट्रिकला वाचलं सेकंडरीला मिळालं इथं मला इलेक्ट्रिकलचा म्हणजे ॲडमिशनचा सांगता आता वालचंद कॉलेजचं असं नाव आहे तुमच्यापर्यंत किती नाव वालचंद कॉलेज माहिती आहे मुलांना वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग माहिती आहे ना त्या कॉलेजच्या समोर मी ज्याला 12ला दररोज जायचो आज जाताना मी त्या कॉलेजला काय होतो का माहिती मला 12 काय कळत नव्हतं तर का माहिती पहिल्यापासून इतकं नाव ऐकलेलं होतं की त्या कॉलेजमध्ये काहीतरी आहे आणि त्याला पाया पडत होतो आणि तिथे ॲडमिशन मिळायला 90% कमी मार्क लागतात आमच्या वेळेला अशा जमा होती आणि माझी मानसिकता असं झाली की प्लास्टिकची मेकॅनिकलची सब ब्रँच आहे आणि इलेक्ट्रिकलची कोर कसं मेकॅनिकल सिव्हिल आणि इलेक्ट्रिक कोर झाले आणि इलेक्ट्रॉनिक्स वगैरे इलेक्ट्रिकलचे सब ब्रँच तसे प्लास्टिक मेकॅनिकल टू मी इलेक्ट्रिकल गेलो त्यामुळे बॅकलॉगचे 2 विषय द्यायचे होते त्यावेळेला परत मी म्हटलं की बाबा हे सगळे हुशार विद्यार्थी वाचन म्हटले की सगळे हुशार विद्यार्थी मग आपण आपले ट्रेड चेंज करू तर आपण काय पैशांचा गोष्ट केलं मी स्टार्ट केलं बसणं लास्टच्या 2 बँक होते फर्स्ट सेममध्ये लास्टच्या सेम 2 बँकला बसायचं तिचं ऑन बिल्डिंग माझ्या वरच्या साईड मी राहत होतो सिव्हिलचा एक मित्र माझ्या साईडच्या रूममध्ये होता आम्ही दोघं एकीकडे 2 अभ्यास करायचो बघायचं म्हणून त्या दरवाजामध्ये दोघांच्या रूमच्या मध्ये दरवाजा होता त्यामध्ये लाईट लागली का त्याच्या तेवढीच फक्त अंधून दिसायची त्याची लाईट चालू तो बघायचा मला कळत होतं मी त्याची बघायचं त्याला कळत होतं एक रिशाची असते त्यावेळेला अभ्यास करायची त्याच्या चांगले मार्क आपल्याला पाडायचे तो त्याचा अभ्यास करायचा मी माझा अभ्यास करायचो आमच्या जवळपास रात्री 12-12:30 अभ्यास करत बसायचो तुम्हाला वाचनामध्ये सांगते की मी लास्ट बँकवर राहिलो कारण की मी समजत की बाबा ही सगळी 90% मुलं आहेत आणि आपण काय इथे एवढं हुशार असं नाही असं मानसिकता झाली की शेवटी बसून माझं सिन्सिअरिटी जी आहे तो अभ्यास चालू अभ्यास केलं कॉलेजमध्ये मी त्यावेळेला थर्ड आलो ज्यावेळेला त्याला मला 27.29% मार्क पडले इलेक्ट्रिकल थर्ड सेमला आणि तेव्हा सगळ्या सरांकडून चर्चा झाली गणेश कोण काही मित्र मला आठवण होतं गणेश कोण सगळ्याकडे चर्चा झाली मग एकोडी बोलून घेतलं कारण त्यावेळेला काय झालं आमची जी प्रॉपर मुलगी होती सबसागर म्हणून तिला थेरॉटिकल जेवढे मार्क पडलेले तर सगळ्यात जास्त तिच्यापेक्षा जास्त मला मार्क होते तिला इंटरव्ह्यू जास्त मार्क होते कारण ती वालचीची पहिल्यांदा स्टुडंट होती आणि इंटरव्ह्यू मार्कामध्ये ती फर्स्ट होती थेरॉटिकलचे मार्क होते मला तिच्यापेक्षा 3-4% जास्त होते एचओडी वगैरे बोलून फक्त ओळखून घेतो म्हणजे असं जास्त बोलले नाही तर कोण ओळख करून घेतो त्यावेळेला कॉन्फिडन्स आला की बाबा आपण काहीतरी आहे त्यानंतर मी लास्ट बँचचा परत फर्स्ट बँचला आलो सेम अभ्यास सुरू ठेवला लास्ट इयरला गेलो आता हे आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला जे टीचर लोक किंवा सर लोक जे कॉलेजमध्ये शाळेमध्ये सांगत असतात त्या ऐकण्याचा एक फायदा काय होत असतो तर आम्हाला वाचनाला 5th सेमला एक स्विच अँड प्रोटेक्शन एक सब्जेक्ट होता तिथं आम्हाला गवळी सर म्हणजे आता ते पाडगाव इंजिनिअरिंग कॉलेज तिथे ते डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांनी मला म्हणजे सगळ्यात प्रकार सांगितलं की रँडमली मला लोक सांगितलं की त्याला शिकवायचं होते त्याला स्टेजवर यायचं त्याला विषय शिकवायचा स्विच अँड प्रोटेक्शन मी 6 असल्यामुळे मी काय करायचं जवळ बाबा ते सांगणार आपण उद्या जाऊन पाहिजे सगळ्या काही नोट्स काढायचं नोट्स आपण शिकवायचं काय आला पाहिजे रोज लहान करायचं आता 4 महिने चालू आता शेवटच्या 2 मिनिटावर चालू शिकवला पण 4 महिन्यामध्ये मला तो सब्जेक्ट इतका परफेक्ट झाला तर 5 वर्षामध्ये इलेक्ट्रिक आहे त्यांचा इंटरव्ह्यूसाठी त्यांचा कॅम्पस राहिला वाचनला त्यांनी मला वाचनला तिथे टेस्ट झाली टेस्टनंतर इंटरव्ह्यूला बोललं अगदी बुजुर्ग एकदम 55-60 मध्ये लोक होते हिंदीमध्ये इंटरव्ह्यू होते त्यांनी लगेच विचारलं की तुझा सब्जेक्ट फेवरेट सब्जेक्ट मी सगळं स्विच केलं कारण मी स्विच करत सगळं केलेलं ते मला विचारलं जे काही ते विचारले त्यांनी प्रश्न थोडा बाहेर पडला की मला उत्तर असा एक प्रश्न राहिला परिस्थिती नाही म्हणजे मला जॉबची गरज आहे त्याला एक 16 लाखची मला ऑफर होती 16 लाख पर मंथची मी खुश झालो कारण की आपल्याकडे 100-200 मिळाले तरी माझ्या गावामध्ये कंडिशन असते की 100-150 लाख पर डेला रोजंदार लोक कामाला जायचे आणि 15,000 मिळालं म्हणजे जवळपास 500 रुपये पर डेचा मी मानून जायचो आणि मी खुश होतो म्हणजे सर अशी गरज आहे हे सांगितलं त्याला कळालं की माझा इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन फिक्स आहे आणि आता इलेक्ट्रिकलमध्ये चांगली कंपनी नावाजली स्विच केलं इलेक्ट्रिकचा इंटरव्ह्यूला परत गोदरेज कंपनी आली गोदरेज जी आपली विक्टोरियल आहे गोदरेज एम्प्लॉईज त्यांचं 20 अर्ज काय केलं होतं त्यांची पण रिटर्न एक्झाम झाली इंटरव्ह्यूचा कॉल आला इंटरव्ह्यू मी सगळ्यात दिला
मी बाहेर गेलो मला एक मित्र आकाश कारवडे तो वाचनला होता. तो अचानक परत बाहेर आला कळत करत सुद्धा सरांनी बोलवलं. मी टेन्शनमध्ये आलो. त्या इंटरव्ह्यू तर चांगला गेला म्हणजे ह्यानं काय आपल्याला काही वाईट सांगितलं काय कन्सेप्ट आहे आणि सर माहीत आहे. मग ते ऍक्टिव्ह पॉवर पी रिॲक्टिव्ह पॉवर पी काढलं त्याला लगेच क्लिक झालं किंवा काही असं आहे तर सर मी सांगतो म्हणतात. त्या इंटरव्ह्यू सरांनी लगेच म्हणते पण आता मॅनेजर सांगेल मॅनेजर नंतर सांगेल. तिथं पण मला कळालं की बाबा आता सिलेक्शन गोदरेजमध्ये खूप फिक्स आहे. मी गावाला फोन सांगितलं तर आता 20 वर्षानंतर आपल्याला लागणार आहे. लगेच रिझल्ट अगोदर आणि रिझल्ट लागल्यानंतर बाय डिफॉल्ट सगळे सिलेक्शन होत होतं. म्हणजे अशी कुठली कामं नव्हती की मी गेलो आणि सिलेक्शन झालं नाही. गव्हर्नमेंट कराडला ऑफ कॅम्पससाठी इन्फॉर्मेशन म्हणून कंपनी होती. त्याचा पगार कमी होता 9.5 आणि त्याच्यावर माझं एलएनटी आणि गव्हर्नमेंट सिलेक्शन झालेलं. त्यामुळे मी काय केलं की बाबा कराड माझी बहीण आहे त्यामुळे म्हटलं एक जस्ट राऊंड मारून गेलो म्हणून गेलो. एक रिटर्न एक्झाम दिली. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होता. संध्याकाळी रिझल्ट आला मी रिटर्नमध्ये टॉपर होतो म्हणून तुमच्या बघितलं आणि दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला त्याचा एकच माणूस आलेला. आता ॲक्च्युली मी गोदरेज आणि एलएनटी सारख्या कंपनीचे इंटरव्ह्यू फेस केले त्यामुळे मी आपला एकदम पॉझिटिव्ह होतो. त्यांनी मला विचारलं तुमच्या आदर्श कोण. मी म्हटलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर. त्यांच्याबद्दल सांगा. मला काय सांगता झालं नाही. मी एवढा लाईक असल्यामुळे मी सांगता आलं नाही. परत नंतर टेक्निकल कन्सल्ट विचारला. मी एकदम खूप कॅज्युअल होतो आणि उत्तर काय बरोबर दिले म्हटलं आपलं काय सिलेक्शन होत नाही. नंतर 3 दिवसानंतर लिस्ट लागली कराड गव्हर्नमेंटचा एक मुला सिलेक्शन झालं माझं नाव पाहिजे. तुमचं वाचनचा स्टेटस असा आहे वाचन कॉलेजचा तुमचं नावावर तुमचं नंतर कॅम्पस सिलेक्शन तर तुम्हाला नोकऱ्या मिळतात. तुम्ही या चांगल्या वेळेला गेला तुम्हाला हा फायदा वाईट पण मिळतो. ऍक्च्युली त्यामध्ये सांगायचं राहिलं की जी मी इकडे 12,000 स्टडी करत होतो डिप्लोमासाठी तो माझा डिप्लोमा 1750 रुपयात झाला. इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस मला त्यानंतर बीटेक मी करणार नव्हतो. मात्र लकीली मला गव्हर्नमेंटचं प्युअर गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे जी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये जवळपास 150-200 कॉलेज ऑल ओव्हर महाराष्ट्रात मॅपिंग झालं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी म्हणून आहे मुंबई रायगडला. तिथे मला बीटेकला ॲडमिशन मिळालं इलेक्ट्रिकलमध्ये. तिथे पण 1600 रुपये फी होती बीटेकसाठी प्युअर गव्हर्नमेंट असल्यामुळे. तिथे ॲडमिशन घेतलं. तिथे ऑल सेम मला 8.8 अभाव म्हणजे 80% अभाव सगळ्या सेमला मार्क होते. वाचनच्या एकाही सेमला मला 80च्या खाली मार्क होते. जीपी कराड मिरजला पण माझ्यामध्ये 80च्या खाली मार्क होते. मला 10वीपर्यंत कधीच 80 मार्क नाही पडले. मात्र इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मुलांचे मार्क कमी होतात. मात्र माझे एका सेमला प्रत्येक सेमला मला लोएस्ट आहे 80.66 जो की बीटेकचा लास्ट सेम आहे. बाकी सगळ्या वेळेला मला 80+ मार्क मिळत गेले. बीटेक पण कम्प्लीट झालं चांगल्या मार्काने. कॅम्पस सिलेक्शनला तिथे जर प्रॉब्लेम होते कॅम्पस सिलेक्शन झालं नाही. त्यानंतर मला मार्क म्हणून माझ्या रिलेटिव्ह पुढे मदत केली इंजिनियर जे होते बोलत त्यांनी. मी दिल्लीला एक UPSC IASची इंजिनिअरिंग परीक्षा एक्झाम असते UPSC घेते त्यासाठी मी दिल्लीला 1 वर्ष चालू करायला होतो. त्यानंतर जवळपास गेट क्वालिफाय झालेलो त्यामुळे वाचन कॉलेजमध्ये टेक्निकल ॲडमिशन मिळालं. त्यावर 6 महिने टीचिंग पण केलं वाचनमध्ये टेक्नॉलॉजी स्टुडंट्स. मग MTech करत असताना महाविद्यालयाची ॲड पडली. जवळपास स्टार्टिंगला 47,000 रुपये पगार होता आणि 20,000 रुपये 47,000 होते. कारण माझ्या अजूनही मी तर माझे त्यावर 5 वर्षे 20 वर्ष आताही काम करतात. दोन आठवड्यात कंडिशन आहे वाटमध्ये वर्ष त्यावर खूप मोठी गोष्ट होती. मी MTech माझं पॉज केलं. MTechचं एक सेम मी दिलं. MTechच्या एक्झामच्या वेळेस आमचा रिझल्ट लागला MSBचा. त्यामुळे सिलेक्शन दिलं तरी तुम्हाला 8.13 काहीतरी मार्क पडले. मी मार्क्स अजून कलेक्ट नाही केलं आणि ते खूप कॉलेज गव्हर्नमेंट होतं आणि जॉब पण गव्हर्नमेंट असल्यामुळे मला MTech पूर्ण करता आलं नाही. हा झाला फक्त इंजिनिअरिंग झाल्याचा हा प्रवास इथंपर्यंत. फक्त तुम्हाला स्टुडंट्स म्हणून एक 4 गोष्टी मी सांगतोय. 11वी वर्गामध्ये जो माझा माइंडसेट झालेला शिकवलेलं काय कळत नाही तुमच्याकडे भरपूर अशा असते. आता तुम्ही ऍक्च्युली 8वी 10वी स्टेज माइंडसेट मला चांगला माहिती आहे. 11वी मुलांना अजून जास्त फोकस काळ असतं. 11 म्हणजे जो माइंडसेट जो असतो आपला जेव्हा आपल्याला एक गोष्टी काही कळत नाही आणि आपण त्यातून कम्युनिटी ऍक्शन होत जाते की एका कळत नाही म्हटलं की आपण ते निग्लेक्ट करायला लागतो. डे बाय डे निग्लेक्ट होत जाते. तुम्हाला सांगतो की जर मला 11वी जर लिमिटेड इश्यूज सिंपल कन्सेप्ट कळत नसल्या तर त्याच पेपरला त्याच तज्ञला आउट ऑफ 100 98 मार्क्स पडले नसते. माझ्याकडे मार्क्स लिस्ट पण आहे. मी एक गोष्ट खूप सांगतो 98 मार्क्स जर पडतात तो सिलेबस आहे त्याच गोष्टी आहेत तर हे कसं शक्य आहे. तर ज्यावेळेला तुम्हाला एकदम बेबीच्या देठापासून जे म्हणतात गरज निर्माण होते
आणि तुमची इच्छाशक्ती निर्माण होते, त्यावेळेला ही गोष्ट होते. आणि करायसाठी तुमच्याकडे मोटिवेशन काय नसेल, मोटिवेशन काय असतं की बाबा मला नोकरी चांगली पाहिजे किंवा चांगल्या पदावर जायचं आहे, ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या फील्डमधून काढा. तुम्हाला फक्त आपण झालेला असतो तर काही मोटिवेशन कुणाला काही मिळू शकतं. आणि ज्याची परिस्थिती खराब आहे त्याला तिकडे मोटिवेशन जास्त मिळते. तर त्या सर्वांना मी सांगतो की बाबा तुम्ही मोटिवेशन तयार करा नसेल तरी. आणि जितकं तुम्ही ढममध्ये गेला असाल, आपल्या त्या भरत आंबेडकर सर मी एक व्हिडिओ पाहिला आहे की इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये IRS आहे UPSC, त्यांना 45-47% मार्क होते 10वी 12वीला. ग्रॅज्युएशन त्यांचं 500च्या वरती नव्हतं. तो माणूस UPSC क्रॅक करतो आणि IRS बनतो, जी खूप मोठी गोष्ट आहे भारतातल्या जॉबच्या दृष्टीने. जो 45-47% वाला माणूस तिथपर्यंत जाऊ शकतो ती इच्छाशक्ती होती. त्यांचं भाषण नाही ऐकलेलं, ती इच्छाशक्तीसाठी मला म्हणते काळा मुलगा असतो तो चावतो, जर वडता नंतर त्याचं मुलगा असतं मात्र त्याची बॉडी निघून येते. तर तो इतक्या तीव्रतेने धरतो तुम्हाला, तेवढी इच्छाशक्ती तुमची पाहिजे. ती इच्छाशक्ती माझी एका स्टेजला जाते. तर तुम्ही ती स्टेज माझ्या लाईफमध्ये परत आणून आता अभ्यास करू म्हणता तर मला सध्या शक्य नाही. कारण त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडून आलेल्या, जे काही इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक कंडिशन असेल, सामाजिक कंडिशन असेल, ही कंडिशन तुम्हाला मोटिवेट करत असेल काहीतरी चांगलं करायला. आणि हे मी उदाहरण समजतो की बाबा तुम्ही किती पण वर्स्ट कंडिशनला खराब कंडिशनला असाल, तुम्ही फक्त जिद्द ठेवा. आणि तुम्हाला जर तुमच्या पॅचमधून बाहेर यायचं असेल, एक मेडिटेशन करा, हार्डवर्क करा. एक गोष्ट कळत नाही तुमच्या टीचरना वारंवार विचारा. कधी टीचरच्या मुलीने ते राहून कॉमन आहे कारण त्यांचा हा डेली जॉब आहे. तुमच्यासाठी टीचर असतात तर त्यांना हा डेली जॉब असतो, आमच्यासाठी आमच्या फील्डच्या गोष्टी असतात. आता जॉब वगैरे तर तुम्ही जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यांना परत विचारा. ज्यावेळेस त्यांना कळेल की मला खरोखर मनापासून प्रयत्न करतोय, तुम्हाला ते स्वतः मदत करतात, स्वतः तुमच्याकडे पर्सनली लक्ष जातं. जे काही 12वी 11वी फेस केलं त्यावर मला कळतं की बाबा जर कळत नसेल आणि त्याला आपण निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जातो आणि प्रयत्न सोडून द्यायला लागतो. हार्डवर्क करून उपयोग नसतो. हार्डवर्क सोबत तुमचं इच्छाशक्ती पाहिजे. काही मुलं असं असतात किंवा मी पण त्या टेक्नॉलॉजी की आपण खूप ड्रीम्स बघतो, यार आपण येस आता 8वीला आपल्याला काही गरज नाही, पण 9वीला आपण 10वीला खूप अभ्यास करायचा आणि एकदम मार्क पडायचा आणि चांगलं वर जायचं. 11वीला म्हणतो 12वी चांगली मार्गाने करायची, 12वी चांगली मार्क पास करायचे, पुढे पुढे चांगलं वर जायचं. प्रत्येक वेळेला आपलं माइंड एक्सक्यूज देत असतं, म्हणजे उदाहरण देत असतं. आम्ही पण काही गोष्टी देतो अर्थशास्त्राला. पण त्यावेळेला ज्यावेळेला मला गरज होती, खेच जी मोठी लागली त्यावेळेला स्टँडवरती पण अभ्यास होऊ शकतो, अगदी स्टँडवरती. वाचन असताना मी रात्रभर घरी जात नव्हतो, रूमवरती जात नव्हतो. ऑनलाईन वाचन लायब्ररी स्टडी रूम आहे आणि त्या स्वतःवरती रात्रभर एक टॉवेल घेऊन जायचो. वॉचमॅन ओळखी झालेले तो टॉवेल तिथे ते 2-3 तास झोपायचो एक्झामच्या पिरियडला. आणि तिथे सकाळी फ्रेश व्हायचं, ब्रश फ्रेश करायचा, तिचा अभ्यास करायचा. रूम आहे वाचनपासून हार्डली 100 फुटावर, 100 फुटावर. तरी आम्ही वाचनपासून जात होतो कारण तिथे समज अभ्यास जितके होते तिथे अभ्यास करा. 10वी + 12वी हा तुमचा एकदम मेन म्हणजे टर्निंग पॉईंट असतो. आणि त्यामुळे तुम्ही हे समजू नका की बाबा मला जी गोष्ट कळत नाही त्यामुळे मी निग्लेक्ट करेन. जी निग्लेक्ट करायला आला की तुम्ही अजून धर्म नसता. जी गोष्ट कळत नाही ना त्यावर जास्त रिपिटेशन करा. मी 11वी 12वी नंतर डिप्लोमा फर्स्ट सेमला प्रत्येक गोष्ट लिहून काढायला लागलो. एक पॅराग्राफ वाचायचो, तो बुक बंद करायचं, त्याचा सारांश स्वतः लिहायचो. असं एक पॅराग्राफ मला पहिल्यांदा टर्म केलं, नंतर मी एका पेजला गेलो, नंतर एक टॉपिक मला पाठ लागले, पाठ केले, म्हणजे त्याचा सारांश जो सगळ्यात काढू लागलो. सारांश काढताना तुम्ही डायग्रॅमॅटिकली जास्त हवा, जे आता 11वीमध्ये नाही आहे, 11वी नंतर त्या गोष्टी येतील. कारण की टीचर्स जेव्हा पेपर चेक करतात त्यावेळेला तुम्हाला सगळा पॅराग्राफ तुम्ही किती 2 पान लिहिले 3 पान चेक करत नाही. ज्या गोष्टी तुम्ही पॅराग्राफ पानामध्ये लिहिणार आहे ना, एक डायग्राम काढा, ज्याला ब्लॉक डायग्राम वगैरे म्हणतात. तर इनपुटला काय, आउटपुटला काय, त्याची प्रोसेस काय बॉक्समध्ये द्या. मी ह्या गोष्टी करायचो, वरती द्यायचो. मात्र एक्झाम काय करणार आहे बाबा त्याला काय कळालं काय मला कन्सेप्ट काय कळायचं, ब्लॉक डायग्राम समजून क्लिक करायचं. हां मला कळालं. मला आठवतं इलेक्ट्रिक सर्किट विषय होता जो हार्ड समजता सगळे वाचनामध्ये त्यावेळेला एक 15-20 नापास झाले. त्यामुळे मी त्यावेळेला टॉपर होतो त्यामुळे सगळं मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इलेक्ट्रिकल सोर्सचा क्वेश्चन होतो. मी प्लॅस्टिक इलेक्ट्रिकलचा बेस होता तरी पण त्या एका प्रश्नाचं उत्तर 5 मार्काचा प्रश्न मी 4 मार्क लिहितो. मग थांबायचं तर हेच कळतं. नेहमी तर एक्झाम होतं त्यामुळे खूप झालं कारण मी एक कन्सेप्ट शिकवलं नाही. पुढे सगळ्यांनी पेपर पण कव्हर केला. ही गोष्ट कधी हा कॉन्फिडन्स कधी येतो तर तुम्ही ज्यावेळेला एक फेज द्या तुमच्या आयुष्याला तुम्ही 2 महिने 3 महिने काही 2 महिने लागतील, काही 3 लागतील, काही 4 लागतील, काही 5 महिने लागतील. तुम्ही एक स्ट्रगल द्या तुमच्या लाईफमध्ये 3-4-5 महिन्याच्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. त्यानंतर तुम्ही एका माइंडसेटला जाल त्यावेळेस नंतर तुम्हाला असा कोर्स फुल अभ्यास. मी बीटेकला
इतका अभ्यास कधीच केला नाही. मी फक्त फेल असतात एक्झामच्या अगोदर, त्यामुळे मी एक्झामला अभ्यास केला. मग आता तुम्ही एक माइंडची स्वतः अशी पोझिशनला गाठता किंवा तुला ऑटोमॅटिक तुम्हाला कळेल किंवा मला काय अभ्यास करावा आणि काय उत्तर मला द्यायचं. मग ती स्टेज अटेंड करायला तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागेल. ते हार्डवर्क काही 2 महिन्यात असेल, काही 3 असेल, काही 4 असेल. तर 10वीमध्ये करा, 12वीमध्ये करा, 8वी 9वीमध्ये करा. तसा तुमचा 8वी 9वीला बेस होईल, त्यावर तुमचं 10वी डिपेंड असतो. आणि तो 10वीमध्ये तर असं म्हणून काय करावं, मी 8वी 9वीला काय केलं नाही. 10वीला त्याला जास्त फोकस काम करावं लागेल, आणि जास्त फोकस करा, सगळं होईल. जर मी जर इंजिनियर बनू शकतोय, ज्याला 11वी 12वीला काही कळत नव्हतं, तो जर इंजिनियरमध्ये 80%पेक्षा डिस्टिंक्शन फर्स्ट ऑफ डिस्टिंक्शनला सगळे समज असतील, तर तुमच्यापेक्षा तुम्हाला एक गोष्ट पॉसिबल आहे. आय होप की मार्क्स काहीतरी तुम्हाला मिळेल. एक जर 5-10% मुलांना जरी घेतलं तरी मला समाधान भेटेल. त्यापूर्वी मी भारतीमध्ये पण इथे कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, असे कोल्हापूरशी झालं देशमुख सर आहे, तिथे पण सांगितलेलो. तिथे डिप्लोमाच्या स्टुडंट जास्त कन्सेप्ट कळायला सांगतात. तुम्हाला तर ॲक्च्युली एवढं चांगलं कॉलेज आहे. कॉलेजचा मी लकी म्हणते की तुमचं बेस्ट कॉलेज आहे, तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही अशी कंडिशन आहे. म्हणजे नो डाऊट सगळे टीचर्स बेस्ट आहेत. तुम्ही याचा सगळ्यांचा फायदा करा. आणि तुमच्या कॉलेजचं नाव ऑलरेडी रोशन आहे. पुढे जर अजून तुमच्याकडे काही लोक रोशन करतील अशा अपेक्षा समजतो. आणि तुम्हाला सर्वांचं धन्यवाद देतो की मला तेव्हा ऐकून घेतलं. तर मानवाचं खूप छान मार्गदर्शन झालं. माझी व्यक्ती डॉक्टर APJ अब्दुल कलाम एकदा म्हणाले होते की देशातील काही तेजस्वी म्हणे वर्गातील शेवटच्या पातळीवर चालवू शकतात. आणि सर पण इंजिनिअरिंगला शेवटच्या पातळीवर बसत होते आणि म्हणून ते आज आपल्या समोर बसू शकले असं मी म्हणेन. त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गायकवाड सर यांचे सत्कार योजना मॅडमने करावं अशी मला विनंती. गायकवाड सरांचा सत्कार संपन्न होत आहे. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. यानंतर आभार प्रदर्शन होत आहे. श्री आनंद खारगे सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. उपस्थित आहे. त्यांनी त्यांच्या जीवनकाळाबद्दल माहिती दिली व आपल्या सर्वांना त्यांनी जे बहुमोल मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. तसेच या कार्यक्रमात तसेच लक्ष्मणराव पुरस्कार विद्यामंत्री व जिल्हा प्रशालेश मुख्याध्यापक सावंत सर यांच्याशी उपस्थित विभागाच्या UD पाटील मॅडम व प्रशालेचे तांत्रिक विभाग प्रमुख DB पाटील सर यांची या कार्यक्रमाबद्दल उपस्थित झाल्याबद्दल आभार. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी शांततेने व शिस्तीने कार्यक्रम ऐकून घ्यायचा याबद्दल आपल्या सर्व